ज्यावेळेस पिरियड्स येतात, तर एक कॉमन तक्रार आम्हाला जाणवते की पोटदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल, क्रॅम्प्स असतील, हे नॉर्मल आहे की त्याच्यावर काही करता येऊ शकतं? बेसिकली पोटदुखी का होते? हं, अगदी सामान्य गोष्ट. रस्त्यावर ट्रॅफिक झालं आणि ते जर सुटत नसेल, हं. तर सगळेजण हॉर्न वाजवतात. बरोबर. म्हणजे हॉर्न वाजवला तर पुढच्याला कळतं तू जा पुढे. हं, तसंच आहे. मासिक पाळी सुरू झाली आणि तो स्त्राव सहजपणे शरीराच्या बाहेर पडत नाहीये. तर मग तिथं स्पाझम किंवा जखडणं, आखडणं येतं आणि क्रॅम्प लाइक पेन येतं. हं, तेव्हा त्या पेशंटला असह्य होऊन जातं. म्हणजे क्रॅम्प लाइक पेन किती सिव्हिरिटीचं असू शकतं. लिटरली कधी-कधी मुली शाळेत जाणाऱ्या सुट्टी मारतात, कॉलेजला आल्या मुली दांडी मारतात. अगदी ऑफिसला जाणाऱ्या महिला देखील दांडी मारतात. इतपत दुखू शकतं. याचं कारण जो स्त्राव मासिक पाळीत चक्र पूर्ण झालंय, जी निर्मिती केली ती आता उपयोगी पडलेली नाहीये. गर्भाशयाच्या आतमधलं अस्तर किंवा मऊ आधी आता नकोय, बीज नकोय, ते सोडून द्यायचंय. नवीन निर्माण करायचंय. तर आधी सोडून द्यायला पाहिजे. मग ते सहजपणे बाहेर पडताना जर नीट बाहेर पडलं, तर निश्चितपणे पोटात काहीही दुखत नाही. सहजपणे तो फ्लो येतो आणि मासिक पाळी चक्र नियमित राहतं. त्यामुळे ते जर दुखत असेल, तर निश्चितपणे तुम्हाला लक्ष देणं अपेक्षित आहे.